नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 18 नोव्हेंबर 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलाय। तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत थोडाही स्किप न करता पहा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्त्वाच्या आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात वन लाइनर स्वरूपामध्ये। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, 2025 चा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला आहे? तर गुरुदेव श्री रविशंकर यांना देण्यात आला आहे। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने बहुपत्नीत्वावर अधिकृतपणे बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे? तर आसाम यानंतर झारखंड राज्याच्या पहिल्या महिला डीजीपी कोण बनल्या आहेत? तर तादाशा मिश्रा बनल्या आहेत। यानंतर UN टुरिझम महासचिवपदी निवड झालेल्या पहिल्या महिला कोण बनल्या आहेत? तर शेखा नासेर अल नोवेस असे त्यांचे नाव आहे। यानंतर भारत आणि श्रीलंका या देशादरम्यान मित्रशक्ती युद्ध अभ्यास 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर बेळगाव कर्नाटक या ठिकाणी। यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे? तर जितेंद्र आव्हाड यांची। यानंतर नुकतेच बिहार विधानसभेचा निकाल जाहीर झाला आहे। तर यामध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या आहेत? तर भाजप या पक्षाने एकूण 89 जागा आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न, तर 2 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 या दरम्यान 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये। यानंतर 2025 चा गोल्डन पीकॉक पुरस्कार कोणत्या कंपनीला देण्यात आला आहे? तर हेरिटेज फूड्स लिमिटेडला देण्यात आला आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 10वा, तर लेव्हल्स फाइट लीग म्हणजेच LFL जिंकणारा पहिला भारतीय फायटर कोण बनला आहे? तर संग्राम सिंग बनला आहे। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत। आज आहे 18 नोव्हेंबर 2025 ही तारीख आणि आजचा आपला पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे किती लेनचा होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, एकूण 10 लेनचा होणार आहे। किती? तर 10 लेनचा। तर याविषयी महत्त्वाची आपण माहिती पाहून घेऊयात। तर विद्यार्थ्यांनो, मुंबई पुणे एक्सप्रेसवे सध्या 6 लेनचा आहे, परंतु वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता आपल्या महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या एक्सप्रेसवेचा विस्तार करून तो 10 लेनचा म्हणजेच 4 अतिरिक्त लेन करण्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे। तर या विस्ताराची प्रमुख माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया। तर सध्या एक्सप्रेसवे 6 लेनचा आहे, तर प्रत्येक दिशेने 3 लेन आहेत यामध्ये, आणि नियोजित विस्तार तर आणखी 4 नवीन लेन जोडल्या जातील, ज्यामुळे एकूण लेनची संख्या होणार आहे 10। तर अंदाजे खर्च किती? तर या प्रकल्पासाठी सुमारे 14,260 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि पूर्ततेचे लक्ष्य काय आहे? जर सर्व प्रक्रिया नियोजनानुसार पार पडल्या तर नवीन लेन 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त मिसिंग लिंक प्रकल्प देखील लवकरच पूर्ण होणार आहेत, ज्यामुळे खंडाळा लोणावळा घाटातील वळणदार रस्ता टाळता येईल व प्रवासाचा वेळ देखील आणखी कमी होणार आहे। यानंतर दुसरा प्रश्न, तर आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपदी राहण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पवन कुमार चामलिंग असे त्यांचे नाव आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थ्यांनो, आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मोठा विक्रम पवन कुमार चामलिंग यांच्या नावावर आहे। तर त्यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून 12 डिसेंबर 1994 ते 26 मे 2019 या कालावधीमध्ये सलग 24 वर्ष आणि 165 दिवस काम केलेले आहे। तर यापूर्वी हा विक्रम पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या नावावर होता, ज्यांनी 23 वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवले होते, आणि नवीन पटनायक यांनी देखील 24 वर्षाहून अधिक काळ ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे, परंतु त्यांचा कार्यकाळ चामलिंग यांच्यापेक्षा थोडा कमी होता। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला तिसरा, तर आपल्या महाराष्ट्र सरकारने मुंबईतील झोपडपट्टी क्लस्टरच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी कोणती नवीन योजना नुकतीच सुरू केलेली आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजना सुरू केलेली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र सरकारने मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती देण्यासाठी झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजना या नवीन धोरणाला मंजुरी दिलेली आहे. तर या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आपण खालीलप्रमाणे पाहूयात. तर किमान क्षेत्र मर्यादा काय आहे, तर ही योजना किमान 50 एकर किंवा त्याहून अधिक सलग जमिनीच्या भूखंडावरील झोपडपट्ट्यांसाठी लागू आहे, ज्यामध्ये 51% पेक्षा जास्त क्षेत्र झोपडपट्ट्यांनी व्यापलेले आहे. तर वैयक्तिक संमतीची आवश्यकता नाही यामध्ये. तर सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे समूह पुनर्विकास प्रकल्पासाठी आता वैयक्तिक झोपडपट्टी धारकाच्या संमतीची आवश्यकता काढून टाकण्यात आलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नोडल एजन्सी काय, तर बृहमुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ही योजनेची अंमलबजावणी करणारी मुख्य संस्था असणार आहे. यानंतर पुढील माहिती पाहून घेऊया. तर सर्व प्रकारच्या जमिनींचा समावेश यामध्ये आहे. तर यामध्ये खाजगी, शासकीय, निमशासकीय आणि धोकादायक इमारती तसेच भाडेकरूंच्या इमारतींचा समावेश केला जाऊ शकतो. तर आवश्यक परवानगी मिळाल्यास केंद्र सरकारच्या मालकीची जमीनही समाविष्ट करता येईल. तर या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय असणार आहे, तर या योजनेद्वारे 2030 पर्यंत 5 लाख पुनर्वसित घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, जेणेकरून झोपडपट्टी मुक्त मुंबईचे लक्ष्य साध्य करता येणार आहे. यानंतर चौथा प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर SBI कोणती सेवा 1 डिसेंबर पासून बंद करत आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, यम कॅश ही सेवा. कोणती, तर यम कॅश ही सेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI 1 डिसेंबर 2025 पासून म्हणजेच 30 नोव्हेंबर 2025 नंतर त्यांची लोकप्रिय एम कॅश ही सेवा कायम स्वरूपी बंद करत आहे. तर विद्यार्थ्यांनो, एम कॅश सेवा काय होती, तर या सुविधेमुळे ग्राहक कोणत्याही लाभार्थ्याला खातेदार म्हणून नोंदणी न करता केवळ त्यांचा मोबाईल नंबर किंवा ईमेल ID वापरून पैसे पाठवू शकत होते. तर पैसे मिळवणाऱ्या व्यक्तीला एक सुरक्षित लिंक आणि 8 अंकी पासकोड मिळत असे, ज्याद्वारे ती व्यक्ती कोणत्याही बँक खात्यामध्ये निधी जमा करू शकत असे. तर सेवा का बंद केली जात आहे, तर डिजिटल व्यवहारांमध्ये सुरक्षा वाढवण्याच्या आणि जुन्या पद्धती बंद करण्याच्या बँकेच्या प्रयत्नांचा हा एक मोठा भाग आहे. तर UPI, IMPS, NEFT आणि RTGS सारख्या अधिक सुरक्षित आणि आधुनिक पेमेंट पद्धतींना प्रोत्साहन देणे हा देखील याचा उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्राहकांसाठी सूचना काय असणार आहे, जर तुम्ही यम कॅश सेवेवर अवलंबून असणार आहेत, तर आता तुम्ही पैसे हस्तांतरित करण्यासाठी UPI, IMPS, NEFT किंवा RTGS यांसारख्या पर्यायी पद्धती वापराव्यात असे बँकेने सुचवले आहे. तर ही सेवा ऑनलाईन SBI आणि योनो लाईट ॲपवर उपलब्ध राहणार नाहीत. तर यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 5वा. तर न्यू मंगळूर पोर्टच्या आधुनिकीकरणासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 1500 कोटी रुपये. किती, तर 1500 कोटी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्र सरकारने न्यू मंगळूर पोर्टच्या आधुनिकीकरणासाठी 1500 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, न्यू मंगळूर पोर्ट अथॉरिटीच्या सुवर्ण महोत्सवी 50 वर्ष सोहळ्याचा भाग म्हणून नोव्हेंबर 2025 मध्ये केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते या 20हून अधिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली आहे. तर या प्रकल्पांमध्ये बंदराची क्षमता वाढवणे, डिजिटलायझेशन आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास करणे इत्यादी कामांचा समावेश आहे. यानंतर 6वा प्रश्न, तर पंजाब हे राज्यभर भारत नेट योजना लागू करणारे पहिले राज्य बनले आहे. तर ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीशी संबंधित आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर भारत नेट योजना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी क्षेत्राशी संबंधित आहे. तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे आपल्या भारतातील सर्व ग्रामपंचायती, घरे आणि संस्थांना स्वस्त दरामध्ये हायस्पीड इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवा प्रदान करून ग्रामीण डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवून आणणे असा. यानंतर विद्यार्थ्यांनो,
या योजनेद्वारे ग्रामीण भागामध्ये खालील सेवांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. तर कोणत्या आहेत त्या सेवा? तर ई गव्हर्नन्स, ई हेल्थ, ई एज्युकेशन आणि ई बँकिंग. तर थोडक्यात भारत नेट योजना ग्रामीण आणि शहरी भागातील डिजिटल दरी भरून काढण्यासाठी आणि डिजिटल इंडियाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. यानंतर 7वा प्रश्न, तर 24वी आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 आपल्या भारताने कोणत्या देशाचा पराभव करून जिंकलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, इराण या देशाचा. कोणत्या? तर इराण या देशाचा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताने 24वी जी की वास्तविकरित्या 6वी आवृत्ती होती, तर आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 इराण या देशाचा पराभव करून जिंकली आहे. तर अंतिम सामन्याचा निकाल काय होता? तर विजेता होता आपला भारत देश, उपविजेता होता इराण आणि स्कोअर तर आपल्या भारताने इराणचा 32-25 असा फरकाने पराभव केलेला आहे. तर ठिकाण कोणते होते? तर तेहरान, इराण हे ठिकाण होते. यानंतर 8वा प्रश्न पाहून घेऊया. तर 44वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा कोणत्या शहरामध्ये आयोजित होत आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, नवी दिल्ली या शहरामध्ये. कोणत्या? तर नवी दिल्ली या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर 44वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा नवी दिल्ली येथे आयोजित होत आहे. तर हा मेळावा नवी दिल्लीतील भारत मंडपम प्रगती मैदाना येथे 14 ते 27 नोव्हेंबर 2025 दरम्यान सुरू होत आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 9वा. तर तिसरा भारतीय सैन्य वारसा महोत्सव कोठे आयोजित झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, नवी दिल्लीमध्ये. कोठे? तर नवी दिल्लीमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा भारतीय सैन्य वारसा महोत्सव नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला होता. तर ठिकाण काय? तर युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजे USI. तर RTR मार्ग दिल्ली कॅट नवी दिल्ली या ठिकाणी. तर हा महोत्सव 14 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान पार पडलेला आहे. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला. तर वाणिज्य व उद्योग मंत्र्यांनी कोणत्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आवृत्तीला संबोधित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, उद्योग समागम 2025 या. कोणत्या? तर उद्योग समागम 2025. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी उद्योग समागम 2025 आणि दुसऱ्या लोकमत जागतिक आर्थिक अधिवेशनाच्या दुसऱ्या आवृत्तीला संबोधित केलेले आहे. तर उद्योग समागम 2025 या कार्यक्रमाचे आयोजन उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग म्हणजेच DPIIT यांनी केले होते, ज्यामध्ये गोयल यांनी उच्च दर्जाची उत्पादने देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवतील याची खात्री करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठिंबा देण्याच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे योग्य उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचे योग्य उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. तर प्रश्न पाहून घेऊयात. तर कोणत्या राज्य सरकारने बहुपत्नीत्वावर अधिकृतपणे बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे? तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.